लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा व इतरांबरोबर तुम्ही शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन व भविष्यात जे नवीन संदेश येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, देव आणि मनुष्य यामधील 3 अडथळे। मनुष्याला देवाकडे येण्यासाठी अनेक अडथळे आहेत, परंतु त्या सर्व अडथळ्यांपैकी 3 अडथळे मी आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। या 3 गोष्टींवर आम्ही आपलं लक्ष लावणार आहोत आणि या 3 कारणामुळे मनुष्य देवाकडे येण्यास कचरतो आणि त्या गोष्टी काय आहेत हे आम्ही एक एक करून पाहणार आहोत। म्हणून आपणा सर्वांना मी विनंती करीतो की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। थँक्यू। रोमकरसपत्र याचा पहिला अध्याय याचा 18 वचनापासून 23 वचनापर्यंत मी वाचत आहे। वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गांतून प्रकट होतो, कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे। कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये। देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले। स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाचे नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद, पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदला बदल केली। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देऊ आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करू। आमीन। प्रत्येक धर्माच्या अनुयायांचा मान ठेवून मी काही गोष्टी बोलू इच्छित आहे। जर आम्ही सर्व धर्मांची तुलना केली तर आम्हाला त्यांच्यात खूप असे साम्य दिसून येईल। अर्थात सर्व धर्म हिंसेचा विरोध करीतात, सर्व धर्म दयेसाठी आव्हान करीतात, सर्व धर्म ईश्वराला सर्व शक्तिमान मानतात, सृष्टीचा निर्माण करता मानतात, सर्व धर्म खून करणाऱ्याचा विरोध करीतात, चोरीचा विरोध करीतात, मनुष्यांना सर्वच धर्म पापी मानतात व पापमोचन, पाप क्षमा व तारणाची आवश्यकता आहे हे दर्शवितात। न्याय, सत्यता, चांगले जीवन जगणे, स्वर्गाच्या वास्तविकतेचा स्वीकार ते करीतात। ही सर्व समानता सर्व धर्मामध्ये आम्हाला आढळते। या पृथ्वीवर जेवढी राष्ट्रे आणि देश आहेत तेवढे विविध देव, तेवढे विविध विश्वास, विविध पद्धती आहेत। काय आपण कधी विचार केला आहे की तुमच्यासाठी धर्म म्हणजे नक्की काय आहे? जेव्हा हा प्रश्न विचारला जातो तेव्हा असे उत्तर येते की धर्म म्हणजे ज्या धर्माशी आम्ही जोडलो गेलेलो आहोत त्यांतील देवी दैवतांवर विश्वास करणे, काही रीतिरिवाज, रूढी परंपरा, काही सणांना साजरे करणे, मग त्या धर्माचे जे पूजेचे स्थान आहे, उदाहरणार्थ मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वार यात जाणे आणि त्या धर्मांच्या ग्रंथांना वाचून त्यांचे पालन करणे म्हणजे धर्म। धर्म ही एक संकल्पना विविध प्रकारचे विश्वास व नैतिक मूल्यांची जोपासना करणारी एक मानव प्रणाली आहे व त्याचे पालन परंपरा, धर्मतत्वे, विविध विधी, कर्मकांड इत्यादीवर आधारित आहे। धर्म ही संकल्पना मानव निर्मित असून ती जणू लादण्यात आली आहे। अर्थात धर्म म्हणजे एक बंधन। मनुष्य ज्या धर्मामध्ये जन्माला आला प्रत्येक व्यक्ती त्या धर्माच्या नावाखाली गुलाम बनविला जातो। अर्थात त्याला वैचारिक स्वतंत्रतेची निवड देण्यात आलेली आहे, ती हिरावून घेण्यात येते धर्माच्या नावाखाली। मानव इतिहासात गेल्या अनेक हजारो वर्षांमध्ये सर्व धर्मांनी आपल्या धर्मांसाठी, धर्मस्थळांसाठी लढाई केली व पुष्कळ रक्तसाक्षी ठरले गेले। या गोष्टी आमच्या समोर दिसत आहे। वर्तमानपत्रे उघडा व वाचा, धर्माच्या नावाखाली आज किती खून, अत्याचार चालू आहे हे आम्हाला दिसेल। तुम्ही काय विचार करता? दयाळू कृपाळू पिता परमेश्वराचा संबंध अशा धर्माशी जोडला जाऊ शकतो काय? तुमचे उत्तर मला ठाऊक आहे, असे असूच शकत नाही। आज आधुनिक जगामध्ये इतके ज्ञान प्राप्त करूनही
आज धर्माने भयानक रूप धारण केले आहे। आपण आज मनुष्याला मनुष्य म्हणून जाणत नाही, परंतु जाती धर्मावरून त्याला ओळखतो। तो उच्च जातीचा, तो शूद्र, कनिष्ठ, नीच जातीचा, अर्थात धर्माच्या नावाने आम्ही मनुष्यांना पाहतो। कारण मानवजात धर्माच्या बंधनात असल्यामुळे आमच्या बुद्धीलाही गंज लागलेला आहे। धर्माच्या महामारीमुळे रोज हजारो निष्पाप जीव मरत आहेत। धर्माच्या नावावर दंगली होत आहेत। बाळपणापासूनच आमच्या मनावर धर्म बिंबवला जात आहे। लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये इतर धर्माबद्दल किंवा जातीबद्दल द्वेष भावना ही उत्पन्न केली जात आहे। काय आपल्या धर्माचा स्वभाव असा आहे की तो आपल्या मनामध्ये दुसऱ्या धर्माबद्दल घृणा उत्पन्न करीतो। याच घृणेच्या बीजाचे फळ जगातील हर एक राष्ट्र उग्रवादी आणि आतंकवाद्याच्या रूपाने प्रकट करीत आहे। धर्माच्या नावाखाली लढाई तंटे होत आहेत, अत्याचार होत आहे। याला देशभक्ती आणि धर्मभक्ती म्हटली जात आहे। ही किती मोठी मानवजातीची फसवणूक केली जात आहे। काय परमेश्वर अशा भक्तांवर आणि अशा प्रकारच्या भक्तीने प्रसन्न होईल काय? प्रश्न आहे। काय आपले धर्म आमच्या अज्ञानाचे पूर्ण पुरावे नाहीत काय? धर्माच्या नावाखाली अधर्माला सुरक्षा दिली जात आहे। धर्म एका वस्त्रासारखे आहे ज्याला मनुष्य परिधान करतो। होय, थोडी सुरक्षितता त्यामध्ये वाटते, परंतु ज्याप्रमाणे वस्त्र जुने होत जाते तेव्हा ते फाटले जाते, तसेच धर्म व अधर्म यांचे मिलन व एकोपा होत जातो। धर्म एक लाभदायक धंदा बनला आहे। धर्माशी परमेश्वराचे काही नातेसंबंध नाहीये, कारण परमेश्वराने धर्म बनविलेलाच नाहीये आणि जातीही बनविलेल्या नाहीयेत। रोमकरासपत्र्याच्या पहिल्या अध्यायात आम्ही ही गोष्ट पाहिली की अनितीने सत्य दाबण्याचं काम, आणि यालाच म्हणतात धर्म। अर्थात जेवढे विविध धर्म तेवढ्या वेगवेगळ्या कल्पना व मतांची, विश्वासांची भिन्नता आम्हाला आढळते। अर्थात जगात पुष्कळ धर्म आहेत व जेवढे धर्म आहेत तेवढे लोकांमध्ये गोंधळ देखील आहे आणि त्यांच्यात समस्या आहेत। ते हे समजू शकत नाहीत की आहे तरी काय। अर्थात आम्हाला ही गोष्ट स्पष्टपणे आढळते की धर्माचे जे विश्वास आहेत हे एकमेकांच्या विरुद्धही असल्याचे आम्हाला आढळत आहे। अर्थात असे का झालेले आहे? कारण सत्यापासून त्यांचे डोळे झाकले गेले आहेत। मनुष्यांना सत्याची मुळीच आवड राहिलेली नाही। समाज, लोक यांना काय प्रिय तेच मलाही प्रिय, जे सर्वांना मान्य ते मलाही मान्य, अशा प्रकारे रूढी आणि चालीरीती यांना आधुनिक जगात देखील स्वीकारण्यात आलेलं दिसते। परंतु आम्हाला ही गोष्ट स्पष्टपणे आढळते की धर्माधर्मामध्ये उच्च नीचपणा आढळतो आणि या सर्व कारणामुळे आम्हाला पुष्कळ त्रुटी आढळतात। धर्म हा आपल्या कल्पनेच्या देवाची स्थापना करीतो। असे मानवनिर्मित पुष्कळ देव या जगात धर्मांद्वारे, मानवी परंपरेद्वारे स्थापित केले गेलेले आहेत। धर्म व जिवंत देव यांचे काहीच नातेसंबंध नाहीये। ही गोष्ट आम्हाला समजणं अतिशय महत्त्वाची आहे। ही गोष्ट परमसत्य आहे की धर्माच्या निर्मितीपूर्वीच सर्वशक्तिमान देव हा आहेच व तो देव संपूर्ण विश्वावर सत्ता चालवितो। ही गोष्ट सर्वच मान्य करीतात। हे संपूर्ण जग जर संपूर्ण नाहीसे झाले तरी तो परमेश्वर अविनाशी देव तर कधीच नाश पावणार नाही, हे तुम्ही मानता। व तो देव आपले संकल्प पूर्ण करीत असतो, म्हणून पापांवर मुक्ती मिळवून परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आम्हाला सर्व धर्मांपेक्षा वरती जायला हवे, कारण देव हा धर्माच्याही अगोदर आहे व धर्मांच्या समाप्तीनंतरही तोच आहे। धर्माचा उपयोग फक्त संस्कृती वाचविण्यासाठी किंवा भौतिक फायद्यासाठी, जगाचे जीवन जगण्यासाठी किंबहुना ज्ञान प्राप्त करण्यापर्यंत सीमित असतो। अशा धर्माची प्राप्ती ही सामाजिक व नैतिक मूल्यांपर्यंतच सीमित असते। तिचा स्पर्श आत्म्याला होत सुद्धा नाही व म्हणून समाज यामध्येच सीमित राहून परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही, परमेश्वराची ओळख होत नाही। ही गोष्ट स्पष्ट आहे की अंतःकरणामध्ये होणारा देवाचा वास म्हणजे मनुष्य व देवाचा समेट, ह्यापर्यंत मनुष्यांना नेण्याचा देवाचा उद्देश सर्वच धर्म अपयशी ठरतात। हे किती अज्ञान आहे। अर्थात देवाची या जगात मूर्तीच नाही आहे। देव हा आत्मा आहे व आत्मा अदृश्य आहे, म्हणून दगडधोंड्याने, लाकडाने किंवा पीओपी पासून बनविलेल्या शृंगारलेल्या मूर्तीच्या पाया पडणे, नमस्कार करणे, चुंबन घेणे, हार, तुरे, फुले, फळे चढविणे, पंती, दिवा, मेणबत्ती लावणे, ह्या सर्व प्रकाराला मूर्ती पूजा म्हणतात, जे जिवंत देवाला वीट आणणारे महापाप आहे। अर्थात देवाचा शोध मूर्तीमध्ये कसा होईल?
देवळातच देव नाही तर भक्ती चालली आहे कोणाची? अर्थात ही भक्ती देवाची मुळीच नाहीये. मूर्तींची पूजा करणारा व्यक्ती मूर्तीसारखा आंधळा, बहिरा, मुका, जीवन रहित, मृत असा आध्यात्मिकरित्या बनतो. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे प्रियजन हो. परंतु धर्म हा विषय आला की आपल्या धर्माचा देव आला. देव एकच आहे हे परमसत्य सारेच जगांतील लोक मानतात. देव आपल्या कल्पनेचा नाही आहे. देव हा सर्व शक्तिमान, सर्वज्ञानी, सर्वव्यापी व सर्व साक्षी आहे. तो अविनाशी व अमरत्व असलेला देव आहे. त्याचा शब्द पालटत नाही. त्याच्या ठाई प्रेम आहे, दया आहे, क्षमा आणि कृपा आहे. तो अति पवित्र आणि भययोग्य देव आहे. देवाला आम्हा मनुष्याशी नाते हवे आहे. त्याचे प्रेम आम्ही ओळखावे व त्या देवावर प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे. देव हा निर्माण करता आहे, निर्मिती नाही. देवाबरोबर मैत्रीपूर्ण नातं जडण्यासाठी देवाला आम्ही वेळ देणे गरजेचे आहे. त्याच्याशी बोलणे गरजेचे आहे. तू कोण आहेस देवा, मला तुझी ओळख दे, तरच कार्याला सुरुवात होईल. देवाची अशी इच्छा आहे की मनुष्याने जिवंत व एकमेव परमेश्वराला ओळखावे व त्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण अंतःकरणाने प्रीती करावी. वास्तविक त्या देवाला मनुष्यांकडून काहीही वस्तू नकोय. फक्त त्यांचे हृदय हवे आहे, जे त्याचे मंदिर आहे. तेच देण्यास आज प्रत्येक मनुष्य कचरत आहे. मार्क वर्तमान याचा 7वा अध्याय आणि याचं वचन 6 ते 9 वचन मी वाचत आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्याविषयी यशायाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्यांचे नियम. लक्षात घ्या, तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. येशूचा प्रश्न आहे हा. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. यालाच म्हणतात धर्म. प्रियजन हो, मनुष्यांनी अशा प्रकारे सत्याशी तडजोड केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त अशा सर्व गोष्टींचा धिक्कार करीत आहे, निषेध करीत आहे आणि विरोध करीत आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री, फरुशी, हेरोदियन हे जे त्या काळाचे धर्म पुढारी होते त्यांच्याशी येशू ख्रिस्ताचा संघर्ष होता. सत्य तर हे आहे की परमेश्वर स्वतःला धर्माच्या मर्यादेत बंदिस्त करून स्वतःला कधीच प्रकट करीत नसतो, परंतु सत्याला प्रकट करून मुक्तीचा मार्ग प्रत्येक मनुष्यांसाठी उघड करीतो. याचा स्वीकार प्रत्येक व्यक्तीला करण्याची इच्छा स्वतंत्रही देवाकडूनच देण्यात आलेले आहे. धर्मस्थळात किंवा उपासना गृहात परमेश्वराची उपस्थिती नसते. परमेश्वराची उपासना मनुष्यांच्या हातांनी बनविलेल्या गृहात किंवा तीर्थक्षेत्रात होत नसते. परमेश्वराची उपासना, भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने केली गेली पाहिजे. ही देवाची आज्ञा आहे. देव अशा भक्ती करणाऱ्याचा शोध करीत आहे. म्हणून नाश होणाऱ्या कोणत्याही भौतिक वस्तूंनी नाही, परंतु खऱ्या पश्चातापाने फुटलेल्या हृदयाने केलेली भक्ती व अशी हृदयांतून केलेली भक्ती देवाला ग्रहणीय आहे. अशा व्यक्तींवर देव पापमोचनाचे कार्य प्रकट करतो, मुक्त करीतो व त्याला आध्यात्मिक जीवन प्रदान करीतो. अर्थात ही गोष्ट आम्ही ओळखणं फार आवश्यक आहे की आम्हाला कोणताही धर्म सत्याकडे जाऊ देत नाहीये आणि त्यामुळे मनुष्याच्या मनावर त्याचा पगडा फार अतिशय वाईट प्रकारे बनला गेलेला आहे. देव रागवेल, देवी रागवेल अशा कल्पना व समाजाची पद्धती प्रत्येक वेळी मरणाचे भय दाखविले जाते. त्यामुळे सत्याची कोणतीही स्पष्टता नाही. उलट भीतीमुळे सत्याकडे दुर्लक्षितपणा केला जातो आणि गोंधळ निर्माण होतो. या सर्व परिस्थितीमुळे सत्यासाठी पाऊल उचलण्याची धमक व्यक्तींकडे राहिलेली नाही. सत्याप्रमाणे चालावे याची आवड ही मनुष्यांतून निघून गेलेली आहे. सत्याप्रमाणे चालावे यासाठी तडजोड अगदी सहजपणे केली जात आहे. धर्म पुढाऱ्यांच्या द्वारे लोकांवर ताबा मिळविला जातो. अर्थात आपला विश्वास अधिकाराच्या रूपाने हेच सत्य या पद्धतीने बिंबवला जातो आणि देवाविषयी भीती निर्माण केली जाते. धर्म पुढाऱ्यांचं काम लोकांचे नाते देवाबरोबर जोडायला दुवा म्हणून असायला हवेत, परंतु त्यांनाच देवविषयक अज्ञान असल्यामुळे व त्यांचे देवाबरोबर व्यक्तिगत नाते न जोडल्या गेल्यामुळे ही बाब अशीच चालू राहून सत्याचा शोध, देव कोण आहे, तो कसा आहे, खरे काय आहे हे जाणण्याकडे हे जग मुळीच लक्ष देत नाहीये.
म्हणून आज आम्हाला धर्म पुढारी हे कधीच सत्याकडे, सत्याच्या ज्ञानाकडे लोकांना वळविताना आज आढळत नाहीयेत. कारण धर्म किती असो, धर्माचे सत्याशी काहीच नातेसंबंध नाहीये. अर्थात केवळ एक फॉर्मॅलिटीज, एक फाजील विश्वास बनलेला आहे. आंधळा जर आंधळ्याला वाट दाखवू लागला तर काय ते दोघे खड्ड्यात जातील की नाही? काय आमचे आध्यात्मिक नेतृत्व लोकांच्या जीवात्म्याचा नाश करत आहे याची जरा देखील दखल आम्ही घेऊ नये काय? प्रश्न आहे. काही लोक असे दावा करीतात की धार्मिक गुरु पाप करीत नाहीत आणि नंतर ते पकडले जातात. मग ते कोणत्याही धर्माचे का असेना, मग त्याविषयी माहिती वर्तमानपत्रात येते व मग म्हटले जाते की झालं का पाप त्यांच्याद्वारे? तर बोलूच नये की कोणी पापी नाहीये. या जगात प्रत्येक मनुष्य पापी आहे व त्या पापांतून वाचविण्यासाठी या जगातील एकही धर्म समर्थ नाही. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला देवाकडे येणं गरजेचं आहे, तरच देव त्यांना पापमुक्ती देईल. धर्मपुढारी स्वतः पवित्र जीवन अंमलात आणीत नव्हते व लोकांच्या खांद्यावर रीतिरिवाजाचे ओझे लावित होते. ते आपली कर्मे मनुष्याने दिसावीत म्हणून करीत होते. आपल्या वस्त्राद्वारे स्वतःची आगळी वेगळी ओळख समाजात दाखवू इच्छितात. मुख्य आसने त्यांना घेणे आवडते. लोकांकडून सत्कार सन्मानाची त्यांना भूक असते व लोकांनी त्यांना गुरु म्हणावे असे त्यांना आवडते. प्रभू येशू ख्रिस्ताने अशा धर्मगुरूंना ढोंगी म्हटले व सांगितले की ते स्वतः स्वर्गाच्या राज्यात जात नाहीत व जाणाऱ्यांची वाट अडविण्याचे कार्य करीतात. कारण सत्याला दाबून ठेवून लोकांना बहकविण्याची कामे करतात. परमेश्वराचे वचन सांगते, वाईट विचार आपल्या अंतःकरणातून निघतात. जसे वाईट विचार व्यभिचार, चोरी, हत्या, परस्त्री लोभ, दुष्टता, छळ, वासना, वाईट दृष्टी, निंदा, गर्व आणि मूर्खता या सर्व वाईट गोष्टी मनुष्याच्या आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करीतात. हा एक असाध्य रोग मनुष्याच्या अंतःकरणाला आहे आणि यालाच म्हणतात पापाचा महारोग. सर्व वाईट हे मानवांच्या अंतःकरणातूनच जन्म घेते. म्हणून धर्म परिवर्तनाची गरज नाही, मन परिवर्तन होणे गरजेचे आहे. म्हणून परमेश्वर मन परिवर्तन करण्याविषयी सांगतो. इर्मयाचं पुस्तक 17 अध्याय 9 वचन म्हणते, परमेश्वर म्हणतो की तुम्हाला एक नवे मन मी देईन, असे मन जे प्रेम करू शकते, दया करू शकते आणि क्षमा करू शकते, जे शांतीत राहू शकते आणि इतरांना शांती देऊ शकते. परमेश्वर कोणा एका धर्माचा नाही, तो संपूर्ण जगाचा आहे. त्याने जगावर आपले प्रेम प्रकट केले आहे. तो प्रत्येकाला पश्चाताप करण्याची संधी देत आहे आणि आपल्या जवळ बोलावत आहे. कोणत्याही धर्माकडे पापमुक्ती, पापक्षमा, पापमोचन याचा मार्ग नाहीये. ज्या देवाने मनुष्याला शरीर, आत्मा आणि प्राण यामध्ये बनविले आणि त्या प्राणामध्ये, सोलमध्ये, जीवामध्ये देवाचा वास होतो, परंतु त्या जीवासाठी जे आवश्यक ते काहीच कोणताही धर्म देऊ शकत नाही. म्हणून मनुष्याच्या जीवाचे आध्यात्मिकरित्या कुपोषण होत असते आणि त्यांतून दुसरा मृत्यू, जीवाचा मृत्यू संभवतो. कोणी म्हणेल की तू तर ख्रिस्ती धर्माविषयी बोलत आहे, ज्याला तुम्ही ख्रिस्तीत्व समजत आहात ती बायबलच्या आधारावर ख्रिस्तीत्व नाहीये, हे कृपया समजून घ्या. उदाहरणासाठी मी आपणापुढे काही चित्र दाखवित आहे. ही जी चित्रे आहेत, या चित्रावरून तो याला रोमन कॅथलिक धर्म संबोधले जाते. या धर्माचे भारतात व परदेशातही पुष्कळ अनुयायी आहेत. आता जी चित्रे तुम्ही पाहिली, आज संपूर्ण जगात याला ख्रिस्तीत्व समजण्यात येते. हा एक धर्म आहे ज्याला रोमन कॅथलिक धर्म म्हणतात, परंतु याला आमच्या भारत देशात ख्रिस्तीत्व समजण्यात येते. या धर्माची स्थापना कॉन्स्टंटाईन नावाच्या एका रोमी सम्राटाने राजकारणी कारणाने केली. प्रभू येशू ख्रिस्तानंतर 300 वर्षांनी येशूचे नाव यात वापरून या धर्माची सुरुवात त्याने केली. परंतु ही गोष्ट ही समजून घेणे गरजेची आहे की हा धर्म बायबलच्या आधारावर नाही आहे, कारण हा मनुष्याने बनविलेला धर्म आहे. कारण हा धर्म कॉन्स्टंटाईनने सुरू केला होता. प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच ख्रिस्ती धर्माची स्थापना केलीच नाही. मग रोमन कॅथलिक धर्माने त्यांचे रीतिरिवाज, रूढी, परंपराही जोडली व प्रत्यक्ष बायबलच्या पवित्र वचनात भेसळ करून अन्य सुवार्ता बनविली गेली. म्हणून या धर्मात मूर्तीपूजा केली जाते. येशूची व त्याची आई मरियेचीही मूर्ती बनविली जाते. इतर संतांचीही मूर्ती बनविली जाते व त्यांची प्रार्थनाही केली जाते. परंतु बायबलनुसार हे पाप आहे, आज्ञाभंग आहे. यावरून हे स्पष्ट होते की हे ख्रिस्तीत्व नाही आहे. बायबलनुसार त्या देवापुढे संपूर्ण मानवजात समान आहे
व देव आणि धर्म यांच्यात काहीच नातेही नाही. म्हणून जेव्हा मी खऱ्या देवाविषयी बोलतो तेव्हा मी येशू ख्रिस्ताबद्दल बोलतो, जो मानव बनून क्रूसावर मरण पावला, संपूर्ण जगांतील मानवांसाठी, ख्रिस्ती धर्मीयांसाठी नाही, यहुदी लोकांसाठी नाही, परंतु संपूर्ण मानव जातीसाठी. तेव्हा लोक म्हणतात, अरे हा तर ख्रिस्ती धर्माविषयी बोलत आहे. परंतु सत्य हे आहे की मी ख्रिस्ती धर्माचा नाही आहे. हा फरक न समजल्या कारणाने अनेक लोक धर्माच्या दृष्टिकोनातूनच पाहतात. देवाचे नाव जर येशू ख्रिस्त आहे तर तो सर्वांसाठी आहे. मी असो की आपण कोणत्याही धर्माचे असा, आपल्या सर्वांचा संबंध येशू ख्रिस्ताबरोबर आहे. आणि बायबलच्या शिकवणुकीनुसार कोणीही जन्मापासून ख्रिस्ती नाहीये. कारण जिथपर्यंत कोणताही व्यक्ती त्याच्यावर स्वतःहून विश्वास करीत नाही व आपल्या स्व इच्छेने त्याला व्यक्तिगत तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकार करीत नाही, तिथपर्यंत ती व्यक्ती ख्रिस्ती बनू शकत नाही. म्हणून असा दावा करणे की मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो हे म्हणणे चुकीचे आहे. तुम्हाला स्वतःला येशूच्या मार्गाने चालण्याचा निर्णय करावा लागेल, तेव्हा तुम्ही ख्रिस्ती बनता. प्रभू येशूने म्हटले की मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. मीच या शब्दाचा अर्थ आहे माझ्याशिवाय कोणीच नाही. अर्थात त्याने सत्य हे उघड सांगितले की मीच मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याकडे आल्यापासून कोणीही देव पित्याकडे जाऊ शकत नाही. हेच सत्य आहे. योहान कृष्ण वर्तमान याचा 12वा अध्याय आणि याचं वचन 40 पासून मी वाचत आहे. त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्यांनी त्यांचे डोळे आंधळे केले आहे व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे. यशायाने त्याचे गौरव पाहिले म्हणून तो असे म्हणाला आणि त्याच्याविषयी बोलला. असे असूनही अधिकाऱ्यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. परंतु आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषामुळे ते तसे कबूल करीत नव्हते, कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवांकडील गौरव अधिक प्रिय वाटले. प्रियजनो, या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? समाजाची भीती. अर्थात लोकांमध्ये समाजाची भीती आम्हाला आढळते. लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल, समाज काय म्हणतील, समाजातील लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, कुटुंबीय आमचा छळ करतील, आमच्याशी संबंध तोडून टाकतील. अर्थात समाजामध्ये आपली असणारी प्रतिष्ठा ही कमी होईल. लोक आपल्याला तुच्छ लेखतील. येशूचा मार्ग आम्ही पत्करला तर लोक आम्हाला हसतील, थट्टा उडवतील, आमची मस्करी करतील, आम्हाला दोष देतील, आम्हाला नावे देतील आणि आमचा अपमान करतील. कारण येथे वचन स्पष्ट म्हणत आहे की आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषामुळे तसे ते कबूल करीत नव्हते. परुषी लोक हे धर्मपुढारी होते आणि त्यांनी आपल्या सभास्थानामध्ये, मंदिरामध्ये अशा प्रकारची घोषणा केली होती की येशूच्या मार्गाचा जो कोणी स्वीकार करील किंवा त्याला अनुसरेल त्याला आम्ही सभा बहिष्कृत करू, त्याला आम्ही गाडण्यात जागा देणार नाही, त्याचे लग्न होणार नाही. आजही अशाच प्रकारची परिस्थिती आम्हाला स्वभाववार समाजामध्ये आढळत आहे आणि या कारणामुळे लोक घाबरत आहेत. अर्थात ही समाजाची भीती आहे. ही समाजाची भीती फार मोठे अडखळण आहे. ही मनुष्यांना देवाकडे येऊ देत नाही आणि धर्माचा गुलाम त्यांना करते. एका जोखडात त्यांना बांधून ठेवते, यासाठी की त्यांनी सत्याचा कधीही स्वीकार करू नये. म्हणून ते केवळ पापात जन्मतील, धार्मिक राहतील, पण त्यांच्या जीवाचे तारण होणार नाही. प्रियजन हो, हा तो नाशाचा मार्ग आहे. समाजाची भीती ही मनुष्यांना देवाकडे येण्यास फार मोठे अडखळण आहे. रोमकरास पत्र 8 अध्याय 15 वचन म्हणते, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही. अर्थात हे वचन आम्हाला शिकवित आहे की या जगामध्ये जे लोक समाजाची भीती बाळगतात ते दासपणाचा आत्मा प्राप्त केलेले लोक आहेत. दासपणाचा आत्मा म्हणजे कोणता आत्मा? तर सैतानाच्या गुलामगिरीचा आत्मा. हा पवित्र आत्मा नव्हे. लक्षात घ्या, हा दासपणाचा आत्मा सैतानाकडून आलेला आत्मा आहे आणि या संपूर्ण जगातील सर्वाधिक लोकांना ह्या आत्म्याने पकडून ठेवलेले आहे. देवाकडे जाण्यापासून हा आत्मा त्यांना रोखत आहे. तुम्हाला पण अशाच प्रकारे या दासपणाच्या आत्म्याने रोखून ठेवलेले आहे काय?
प्रश्न आहे. समाजात आपली अप्रतिष्ठा होईल. आपलं खानदान फार उच्च आहे, अर्थात त्यांचं खानदान, त्यांचा स्टेटस देवाच्या वचनापासून त्यांना दूर ठेवत आहे. लक्षात घ्या, लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. अशा प्रकारे लोक आपल्याला बोलू लागतील, याला वेड लागलेला आहे, याचे डोके फिरलेले आहे, याचं काही समाजामध्ये वेगळंच चाललं आहे. अशा प्रकारे आपली सगळीकडे निंदा नालस्ती होईल. या गोष्टीमुळे आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे लोक यायला कचरत आहेत, घाबरत आहेत. काय तुम्ही आपल्या घरामध्ये बसून अशा प्रकारे देवाचं वचन वाचून तुम्हाला वाटते की तुम्हाला तारण मिळेल? बिलकुल तारण मिळू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेले आहे, मार्क शुभवर्तमान याचा 8 अध्याय आणि याचं वचन 38 मी आपणा पुढे वाचत आहे. या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूता सहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल, तेव्हा त्यालाही वाटेल. जे प्रभू येशूला या जगात समाजासमोर पत्करू शकत नाहीत, स्वीकार करू शकत नाही, त्यांचा स्वीकार येशू ख्रिस्तही करणार नाहीये. ही गोष्ट आम्ही समजायला हवी. म्हणूनच आम्ही येशूचा आणि त्याच्या वचनाचा सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटले? लूक शुभवर्तमान याचा 6 अध्याय याचं वचन 22 आणि 23 मी आपणा पुढे वाचत आहे. मनुष्याच्या पुत्रामुळे, कोणामुळे? प्रभू येशू ख्रिस्तामुळे लोक तुमचा द्वेष करतील. काय प्रभू येशू ख्रिस्तामुळे तुमचा द्वेष करण्यात आलेला आहे काय? तुम्ही जर धर्माच्या मार्गावर चालत असाल तर तुमचा कोणीही द्वेष करणार नाही. पण जेव्हा तुम्ही येशूचा मार्ग स्वीकार कराल तेव्हा तुमचा द्वेष करण्यात येईल समाजाकडून. वचन काय म्हणते? तुम्हा सुबाळीत टाकतील, तुमची निंदा करीतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. ही गोष्ट घडणं गरजेची आहे येशू ख्रिस्तासाठी आमच्या जीवनात. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा. तिमोथेला दुसरे पत्र याचा 1 अध्याय आणि याचं 7 वचन मी वाचतो. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयम मनाचा आत्मा दिला आहे. यशाचं पुस्तक याचा 51 अध्याय आणि याचं 7 वचन आणि 8 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. हे धर्म जाणणाऱ्यांनो, माझे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. मर्त्य मानव नावे ठेवतील, त्यास भिवू नका, त्यांच्या निंदेने घाबरू नका. कारण वस्त्राप्रमाणे त्यांस कसर भक्षील, लोकरीप्रमाणे त्यांस कीड खाऊन टाकील. माझा न्याय तर सर्व काळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील. आम्हाला घाबरण्याची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला क्रुसावर देण्याची वेळ आली त्यावेळेला प्रेषित शिष्य हे देखील यहुदी लोकांना, त्या समाजातील लोकांना फार घाबरले. वचन योहान शुभवर्तमान याचा 20 अध्याय आणि याचं 19 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुदांच्या भीतीमुळे बंद असता. यहुदी लोकांच्या भीतीमुळे शिष्य लोकांनी देखील आपली दारे बंद केली होती. योहान शुभवर्तमान 7 अध्याय 13 वचन म्हणते, तरी यहुदांच्या भीतीमुळे त्याच्याविषयी कोणीही उघडपणे बोलला नाही. बघा समाजामध्ये कशा प्रकारे भीती असते. येशू ख्रिस्त तर सत्य वचन घेऊन आला होता. सत्याची वचने, देवाची वचने त्यांच्या मुक्तीसाठी त्यांना कळवित होता. पण लोकांची अवस्था काय होती? जशी त्या काळी होती आजही तशीच आहे. प्रियजन हो, तुम्हाला यांतून बाहेर पडायचं आहे. या समाजाच्या भीतींतून बाहेर या. योहान शुभवर्तमान 16 अध्याय 1 आणि 2 वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने एक भविष्यवाणी केलेली आहे. आणि ती भविष्यवाणी काय आहे पहा. तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील, इतकेच काय, पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाची सेवा करीत आहो असे वाटेल अशी वेळ येत आहे. अर्थात हे लोक, धार्मिक पुढारी देवाच्या लोकांना देवाचं सत्य वचन स्वीकारल्यामुळे सभा बहिष्कृत करतील आणि त्यांना अशा प्रकारचे विचार येतील की आम्ही देवाची मोठी सेवाच करीत आहोत. आणि आज हे वचन जे आम्ही ऐकत आहोत आमच्या दृष्टीपुढे पूर्ण झालेलं आहे. लूक शुभवर्तमान 12 अध्याय 4 वचनापासून मी वाचत आहे. प्रभू येशूने म्हटले, माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करीतात पण त्यांना त्यानंतर आणखी काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. ध्यानात घ्या, तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून ठेवितो. वध केल्यावर नरकात टाकावायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. प्रियजन हो, हा कोण आहे?
स्वतः देव. म्हणून समाजाच्या भीतीच्या बंधनांतून, जोखडांतून मुक्त होणे फार गरजेचे आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय याचं वचन 34 पासून मी वाचत आहे. मी पृथ्वीवर शांतता आणायला आलो असे समजू नका. मी शांतता आणायला नव्हे तर तलवार चालवायला आलो आहे. कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे. आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करीतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करीतो तो मला योग्य नाही. आणि जो कोणी आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. हे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः हे शब्द म्हणत आहे. लूका शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि याचं वचन 49 म्हणते, मी पृथ्वीवर आग पेटविण्यास आलो आहे. ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते. प्रियजन हो, येशूचे हे शब्द आहेत. बायबल मधले हे शब्द आहेत. येशू काय पुढे म्हणतो? वचन 51, मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नाही, तर फूट पाडण्यास. येशू ख्रिस्त फूट पाडण्यास कारणीभूत आहे. आज जर तुमच्या घरामध्ये देवाच्या वचनामुळे जर फूट पडली असेल तर त्याला कारण येशू ख्रिस्त आहे. त्याने ती फूट पाडलेली आहे. कारण त्याला फूट पाडणे आवडते. त्याच्या वचनाचा स्वीकार करणारा कोण, त्याच्यासाठी व्यक्तिगत उभा राहणारा कोण हे त्याला पाहायचे आहे. म्हणून तो फूट पाडतो, म्हणून तो आग लावतो, म्हणून तो तलवार चालवितो. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आग लावण्यास आलेला आहे, तलवार चालविण्यास आलेला आहे. कैक लोक प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगाला सांगताना असे सांगतात की तुम्ही येशूकडे या म्हणजे तुम्हाला शांती मिळेल, तुम्ही येशूकडे या म्हणजे तुमचं सगळं चांगलं होईल. कोणता येशू असे म्हणत आहे? आता मी जे शब्द ऐकत आहोत ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. तो आग लावाव्यास आलेला आहे, तो तलवार चालवायला आलेला आहे. कोणती तलवार? त्याच्या वचनाची दुधारी तलवार. ज्या वेळेला प्रभू येशूचं वचन आम्ही ऐकतो तेव्हा आमच्या कुटुंबामध्ये आग लागते, आमच्या कुटुंबामध्ये तलवार चालविली जाते. अर्थात येशू ख्रिस्त ही आग लावतो, ही तलवार तो चालवितो. पण आज आम्ही पाहत आहोत की आज अनेक लोक कुटुंबियाच्या भीतीमध्ये जगत आहेत. कुटुंबियाचं भय तिसरे कारण आहे मनुष्याला देवाकडे जाण्यास रोखण्यासाठी. म्हणून प्रियजन हो, म्हणून इकडे वचनात दिलेलं आहे, जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करीतो. बापाने आणि आईने माझ्यावर फार उपकार केले आहेत, मला लहानाचं मोठं केलं आहे, शिक्षण दिलं आहे. येशूला वाईट वाटलं तरी चालेल, पण मी आई वडिलांवर प्रेम करतो. मी आई वडिलांना सोडणार नाही, माझ्या आई वडिलांना मी दुखवणार नाही. आणि या निर्णयाने ते येशूकडे येत नाहीत. अनेकांचं तर आपल्या मुलांवर एवढं प्रेम आहे की त्यामुळे ते प्रभूकडे येण्याचा मार्ग स्वीकारायला तयार नाहीत. अनेकांचं आपल्या बायकोवर एवढं प्रेम आहे की बायको खातीर येशूकडे यायला ते तयार नाहीत. कारण बायकोने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे, बायको माझ्यासाठी खूप काही आहे. अर्थात प्रियजन हो, हे सर्व या पृथ्वीवरील आमचे नातेसंबंध फक्त कबरेपर्यंत आहेत. अर्थात सर्व तात्पुरतं आहे. पण एक नातं अनंत आहे जे आम्हाला इटर्नल रिलेशनशिप, एक नातं अनंतातलं नातं आहे आणि ते देवाबरोबरचं नातं आहे. म्हणून देव मानव बनला आणि या पृथ्वीवर आला यासाठी की आम्ही त्याच्याबरोबर आमचे नाते स्थापन करावे. तेच नाते कायम टिकणारे आहे. भाऊ बहिणींनो, येशू ख्रिस्त एक दिवस प्रचार करीत असताना एक व्यक्ती आला आणि त्याला म्हणाला की तुझी आई आणि तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत. काय येशू ख्रिस्त लगेच आपला प्रचार थांबवून त्यांना म्हणाला काय की मी जाऊन त्यांना भेटून येतो? येशूने त्या व्यक्तीला, जो निरोप घेऊन आलेला आहे, त्या व्यक्तीला उत्तर दिले, कोण माझी आई, कोण माझे भाऊ, कोण माझ्या बहिणी? जे देवाचे वचन ऐकतात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करतात तेच माझे भाऊ, बहीण, आई. येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरील नाते नाकारलेले आहे आणि आमच्यासाठी उदाहरण ठेवून दिलेले आहे की आम्हीही स्वर्गीय नाते मानले पाहिजे, जे अनंतामध्ये ते नाते आम्हाला घेऊन जाते. की मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील, विरोधक नाही, वैरी. आणि हे वचन एकदम खरं आहे. प्रियजन हो, आज तुम्ही प्रभू येशूच्या मार्गात चालण्याची निवड करा आणि बघा
तुम्हाला प्रत्यय येतो की नाही? अर्थात बार मध्ये एखादा व्यक्ती दारू पित असेल आणि कायम त्याच्या नादात फसला असेल तरी त्याला कोणी विरोध करणार नाही. ड्रग्स घेत असतील, अश्लील सगळी नाटकं करत असतील तरी त्याच्या विरुद्ध समाजातला एक व्यक्ती उठणार नाही. पण येशूच्या मार्गात चालून बघा, तुमचा सगळीकडे द्वेष कसा होतो. प्रियजन हो, हे आजच्या या समाजाचे, आजच्या आमच्या कुटुंबियांचे हे चित्र आहे. लूका वर्तमान याचा 14वा अध्याय आणि याचं वचन 25 आणि 26 मी आपणा पुढे वाचत आहे. त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते. येशू चमत्कार करीत होता, कुष्ठरोग्यांना बरे करीत होता, हे सगळ्यांना बरं वाटत होतं आणि म्हणून मोठे मोठे समुदाय येशूच्या बरोबर चालले आहेत, येशूच्या मागे चालले आहेत. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला आणि तेव्हा येशू थांबला आणि काय केलेलं आहे आणि वळून त्यांना काय म्हणत आहे, जर कोणी माझ्या मागे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहीण यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताने स्वर्गरोहणापूर्वी शेवटची आज्ञा दिली, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा आणि त्यांना शिष्य बनवा. आज येशूचा शिष्य बनणं गरजेचे आहे. काय जे तुम्ही स्वतःला ख्रिस्ती समजता, तुम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य बनलेले आहात काय? प्रश्न आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी शिष्य बनण्याची पहिली आणि सर्वात मोठी एक अट देत आहे आणि ती आहे कुटुंबाशी असणारं आमचं अटॅचमेंट. आम्ही कुटुंबाबरोबर एवढे अटॅच झालेलो असतो की आम्ही देवाला मुळीच किंमत देत नाही. त्याने आमच्यासाठी काय केले याला मुळीच स्थान देत नाही. आमच्या कुटुंबाला आम्ही धरून राहतो, आमचे नाते सोडण्यास आम्ही तयार नसतो. एक व्यक्ती येशूकडे आला आणि म्हणाला, प्रभूजी मी आपल्या मागे अनुसरेन, पण मी पहिल्यांदा जातो आणि माझ्या बापाला पुरून येतो. आणि तेव्हा येशूने म्हटले, मेलेले त्यांच्या मेलेल्यांना पुरतील, तू माझ्या मागे चल. अर्थात आम्हाला असं वाटू शकते की येशू ख्रिस्ताचे हे बोलणे म्हणजे एक निर्दयी बोलणं असेल. बिलकुल नाही. येशू ख्रिस्त या ठिकाणी दोन गोष्टी शिकवत आहे. एक म्हणजे आमचं कुटुंबाबरोबर असणारं अटॅचमेंट आहे, ते देवाशी असणाऱ्या नात्यापेक्षा सर्वाधिक आहे आणि ते येशू ख्रिस्ताला पसंत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे पाचारण देवाकडून प्राप्त होते त्याची किंमत, तात्कालिकता आम्ही समजणं अतिशय आवश्यक आहे. आज तेच वचन तुमच्यासाठी आहे, ध्यानात घ्या. आज कुटुंबामुळे आज कित्येक लोक अडखळत आहेत आणि ख्रिस्ताचा मार्ग सोडून देत आहेत, त्यागून देत आहेत, त्याची मुळीच किंमत करीत नाही. अर्थात या ठिकाणी आम्हाला एक महत्वाची गोष्ट आढळत आहे आणि ती प्रभू येशू या ठिकाणी शिकवितो, जो कोणी माझ्या मागे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ, बहीण यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही. अर्थात जीवाचा द्वेष करणे म्हणजे काय? काय नातेसंबंध तोडून टाकणे असं येशू शिकवत आहे काय? बिलकुल नाही. आज अनेक ख्रिस्ती लोक अशा प्रकारे मंडळामध्ये शिकवत आहेत आणि कुटुंब तोडत आहेत. येशूची शिकवणूक ही नाहीये. येशूच्या या शिकवणुकीचा, या शब्दाचा अर्थ हा आहे की आम्ही आजपर्यंत आमच्या कुटुंबियांतील या सर्व प्रिय व्यक्तींना पहिलं प्राधान्य देत होतो आणि आतापासून येशूचा शिष्य बनल्या कारणाने, बनू इच्छित असल्या कारणाने येशूला पहिलं प्राधान्य व कुटुंबातील सर्व प्रिय व्यक्तींना दुसरं प्राधान्य. असं जर असेल तरच आम्ही येशूचे शिष्य बनू शकतो. अनेक वेळेला आमच्या कुटुंबातील व्यक्ती देवाच्या मार्गात चालण्यापासून आम्हाला आडवे येतात, तेव्हा आम्ही त्यांच्या खातीर आमच्या अंतःकरणात असणारं प्रेम आणि अफेक्शन किंवा त्यांनी आमच्यावर केलेले उपकार, हे देवाने आमच्यावर केलेले उपकार आणि प्रेम यांच्यापेक्षा अधिक वाटतात आणि ही गोष्ट देवाकडे येण्यापासून आम्हाला अडखळण करीते आणि ती आम्ही आमच्या मार्गांतून काढून टाकली पाहिजे, तरच येशूचे आम्ही शिष्य बनू. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती तुम्हा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.